अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथं मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरं करण्याचा दावा करणाऱ्या भोंदूला गजाआड करण्यात आलाय। दत्तधाम सरकार नावानं तो दरबार चालवत होता। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या भोंदू विरोधात गुन्हा दाखल केलाय। नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नितीन, कशा पद्धतीनं या भोंदू बाबांना अंधश्रद्धेचा बाजार मांडला होता, काय कारवाई करण्यात आली आहे? प्रज्ञा, निश्चितच पाहिलं तर एकीकडे राज्यभर विविध भोंदूंचे वेगवेगळे कारनामे समोर येत असताना संगमनेर तालुक्यातील हा एखादा नवीन भोंदू देखील समोर आलाय। मंत्रोच्चार करून दुर्धर आजार बरे करण्याचा दावा हा संगमनेर तालुक्यातील दत्तधाम सरकार नावाने एक कार्यालय चालवणार राजेंद्र गडगे हा भोंदू होता। गेल्या काही दिवसांपासून याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती देखील सक्रिय झाली होती। त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं काल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर रात्री पोलिसांनी जादू टोना विरोधी कायद्यासह ITI आणि वेगवेगळ्या कायद्यांवर या गडगेला ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर त्याच्याबरोबर इतर 4 जणही यात आरोपी आहेत। आता या सर्वांचा सहभाग कसा होता, या सर्वांनी त्याला काय काय मदत केली, नेमकं दत्तधाम सरकार चालवताना कशा पद्धतीनं हा लोकांना फसवत होता, हे सगळं आता पोलीस तपासात समोर येईल। आणि विषय म्हणजे प्रज्ञा, काल वीज मंडळाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी देखील या दत्तधाम सरकारवर छापा टाकलेला आहे। त्या ठिकाणी वीज चोरी होत असल्याचं देखील समोर आलंय। त्यामुळे आता एकीकडे पोलिसांचा ही कारवाई आणि दुसरीकडे वीज वितरण कंपनी देखील त्यांच्यावर कारवाई करणार असल्यानं या भोंदूच्या अडचणीत वाढ होईल। प्रज्ञा। नितीन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।